स्वागत बरोबरच या डोंबिवली शहरामध्ये मुंबईच्या या डोंबिवली शहरामध्ये कार्यक्रम करत असताना या ठिकाणी डोंबिवली शहर हे एक सांस्कृतिक शैक्षणिक त्याचप्रमाणे लोककला जपणारा कोकणची लोककला जपणारे या ठिकाणी शाहीर वर्ग प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळं या ठिकाणी कार्यक्रम करत असताना कुठल्याही समाजाच्या किंवा कुठल्याही स्त्रियांच्या लेडीज वर्गाच्या पुरुषांच्या भावना दुखावणार नाही याची नोंद घेऊन आजचा कार्यक्रम जास्तीत जास्त सोजवळ आणि लोकांना रुचेल पटेल अशा पद्धतीने करणार आहे। सुरुवातीला सांगतो की आज आमचे प्रतिस्पर्धी आदरणीय खरोखरच ज्यांचं नाव आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकास नागोरे खरोखरच शैक्षणिक क्षेत्रात असो किंवा सामाजिक क्षेत्रात असो आणि या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विकास नागोरे यांचं नाव अग्रेसर आहे। तेव्हा आज आमच्या प्रतिस्पर्धी शाहीर आहेत त्यांना देखील शाहीर महाराचा मुजरा करतो। यमंडा देवाला काफी कला सादर करण्याची बहुमूल्य संधी प्राप्त करून दिली त्यांना वंदन करतो। या ठिकाणी आदरणीय मान्यवर बसले आहेत त्यांना एक छोट्याशा शाहिराचा शाहीर मानाचा मुजरा करतो आणि माझा कार्यक्रम सुरुवात करतो। दोन्ही कलावंतांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा बाळगतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। श्री गणेशाला मी प्रणाम करीतो ज्यांनी मला जन्म दिला ज्ञान दिला त्या माझ्या माहितीच्या माझ्या गुरुजनांना माझे पहिले वंदन। तुम्हाला पहिला प्रणाम करतो। आदरणीय सन्माननीय या ठिकाणी सुधाकर भटकर माऊली यांचं आगमन झालेलं आहे। खरोखरच धन्यवाद माऊली तुम्ही या ठिकाणी आलात म्हणणं आपला आभारी आहे। म्हणून काय म्हणायचं आहे
जर त्याला श्रद्धोहाने अन्याय अत्याचाराचा कळस गाठला नसता, जर त्याला श्रद्धोहाने अन्याय अत्याचाराचा कळस गाठला नसता, अनमोल मराठा वाढू पेटून टलाच नसता. शिवबाची तलवार वळणात चमकली नसती, या भारताचा भाला महाराष्ट्र कदापि दिसलाच नसता. प्रतिस्पर्धी शाहीर डबल बायचा सामना म्हटलं रोम प्रत्यारोप आले. सुरुवातीला स्तवन चालू करतोय लक्षात झालं काय म्हणायचं का.
तुमची ना माझी या कलाकाराची एक साथी आजन्म जन्म नाही हीच या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। या ठिकाणी फोर्स लेवलमध्ये गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय। कार्यक्रम करतोय बघा। आता 20 तारखेला गणपती येणार आहे, बरोबर की नाही? गणेश चतुर्थी जवळ येते 27 आहे लक्षात बुवा। काहीतरी बुवाला पाहिजे नाही लिहायला, एक सरकार आहे बुवा, काहीतरी लिहून घ्या। मी बरं झालं चुकून बोलून गेलो बुवा, तुम्हाला एक पॉईंट दिलाय लक्षात घ्या। आता बुवा हे पण कुलर जशी बुवा कुलर जशी कुलर आणि लांबवर बोलते कालं कुलर फिरती लावून देतो मिरची लांबो रे सोडणार नाही तुला बस। बघा काय म्हणायचंय बुवा, या ठिकाणी रसिक प्रेक्षक वगैरे आलेले आहे, खचाखच भरलेले आहे की नाही? आणि आपल्या वाडीमध्ये किसाच रोगाट पाहिजे असो बघा। आता काय झालंय बघा, गावच्या ठिकाणी आपण गणेश उत्सवाला जातो, प्रत्येकाने पायपीट घेऊन ठेवलेत की नाही गणपती काढायला? गणपतीच्या मूर्त्या कारखान्यामध्ये साकारताय, बरोबर की नाही? गणपती मंडळाचं काम चालू आहे, आपल्या घरी काय काय ठिकाणी डेकोरेशनचं काम चालू असेल, म्हणजे एकंदरीत आपण जुन्या पद्धतीने वारुळ बनवायचं, काय नवीन डिझाईन वगैरे, बरोबर की नाही? ती कामं चालू आहे गावची। तेव्हा एक अतिशय सुंदर आणि आगळा वेगळा, जसं तुम्ही नवीन विषय घेऊन येता, तर मी याचा प्रयत्न करतोय बघा, नवीन विषय घेऊन येतोय। काय म्हणायचं बघा, हिरवाले सुन शालू भारी सबरी माता धरणी सारी, हिरवाले सुन शालू भारी सबरी धरणी माता सारी, वृक्ष वेली पाने फुले बहरली
वरती अवतरली तुझ्या येण्याची आस भक्तांच्या मनी ही जागली कधी डोळे भरून मी पाहिलं देवा तुझी ती मूर्ती गीत कसं गेलं बघा अरे चल दादा रे चल गणपती साधू घरामध्ये कितीही भांडण करत असले तरी सुद्धा एक छोटा भाऊ मोठ्या भावाला काय म्हणतोय बघा दादा गणपतीचे सणासुदीचे दिवस आता आपल्या जवळ येत आहे तेव्हा हे वेगळे आपण बाजूला ठेवून आपला गणपती आणूया त्याची तयारी करूया सागायला करूया चित्र कुठलं ठेवूया बरोबर की नाही पूर्वीच्या काळी काय असायचं गरुडावरचा गणपती बावली गणपती आहे की नाही शेषनागावरचा गणपती असे प्रकार असायचे तेव्हा छोटा भाऊ म्हणतोय दादा आपण पाठ देऊया गणपती सांगूया तयारी करूया चला काय म्हणतो बघा अरे जग दादा रे जग गणपती सांगू देवदावत कोते माझ्याशी मागू पाहून ती गणाची त्या गुण रूपाची वर्षाने बापा गणाची वर्षाने बापा गणाची माझं मकर सजतय पाठ देऊन ठेवलाय माझं मकर सजतय पाठ देऊन ठेवलाय रे 1 2 3 4
स्वागतम स्वागतम खरोखरच या ठिकाणी आम्हाला या कार्यक्रमासाठी जे मोलाचं योगदान केलेलं आहे आदरणीय सन्माननीय आमच्या गणपतीपुळे गावचे आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील अनिल गराटे साहेब बुवा यांनी यांना शालीपाना समुद्रा त्याचप्रमाणे आमचे आदरणीय सन्माननीय माझा छोटा भाऊ सुशांत गराटे यांचे या ठिकाणी स्वागत आहे। त्याचप्रमाणे अन्य मान्यवर या ठिकाणी आले असतील नकळत काही राहिले असतील सगळ्यांना शाही माना समुद्र करतो आणि सुरुवात करतो। सगळ्या बुवा सगळ्यांची अपेक्षा आहे सुरुवात जोरात करायची। आता चुकलं तुझी बुवा चुकलं करायचं का त्याला तुझी बुवा चुकलं खुलं तुझी वाट खुलं काय करायचं तुझी बुवा काय करू शकतो आहे की ना माहिती आहे की नाही आपला ना देखा जोशीबा काय पण करू शकतो बरोबर की नाही सगळ्यांना माहिती आहे पंचकृषी मोहनदारी आमचा सामना आहे विसर्जन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी 3 तारखेला बरोबर ना का चुकलो आहे म्हणजे फुलं पटायचं आहे लोक आहे जरा असो तेव्हा गोलेवाडीला भारी आहे आज काय गोवा बोलले नाही बोलले तर पण सोडणार हा विषय आपला विषय बा तेव्हा या सगळ्यांनी गोलेवाडीला भरपूर गोले आहेत तिथे असो
हे माझ्या मन मोहना प्रीत तुझी ना माझी प्रीत तुझी ना माझी दुनियेला कधी कळली तुला तुझ्या सप्त सुराच्या बासुरीने रंगली सारी गोकुळ नगरीला राधा कृष्णाचा प्रेम हे अतूट नातं आहे. आपण कितीही शितोडे वळवले किंवा किती बोलण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा राधा कृष्ण हे एकमेकांशिवाय राहू शकत नाही. तेव्हा त्यांचं नाव हे अजरामर झालेलं आहे. काय म्हणायचं बघा राधा काय म्हणते भैया भैया काय बोलू नका हा वंचित हुआ हिंदी गाने बोलतो भैया आलाय काय मराठी हा स्पेशलिटी आहे आपली म्हणून बोलतो हिंदी गाणी. आदरणीय सन्माननीय नमन लोककला संस्था अध्यक्ष सन्माननीय रवींद्र मटकर साहेब यांच्याकडून आपल्या कार्यक्रमासाठी आणि आपल्या गोड आवाजासाठी 500 रुपये पाचशे नाही बक्षिसांचा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. क्योंकि इतना प्यार तो करते हैं क्या जानोगे हमारी सनम या राधे काना तुझी डोळ्यात काहे पाणी असा पाहू नको माझी साथ गळगाची यात नारळाची दूर जाऊ नको या राधेला काना तुझी ओढला नको. 1 2 3
प्रश्न घेतो बघा. प्रतिस्पर्धी शाहीर जवळजवळ 8-10 वर्ष रत्नागिरीला आमचा मुंबईमध्ये आमचा हा संवर्ग असतोय. अत्यंत दिग्गज शाहीर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना माहिती आहे ऋषीबाचा प्रश्न या ठिकाणी गाजत आहे. आमचा प्रश्न बुवा तुमच्या आमचा सामना 2-3 वर्षामध्ये बरेच झालेला आहे. तुम्ही देण्याचा उत्तम प्रयत्न केलेला आहे बुवा, परंतु आम्हाला आमच्या शास्त्राला अनुसरून जेव्हा तुम्ही दिलेले उत्तर आम्हाला पटले नाही आहे, म्हणून तोच आमचा प्रश्न तुमच्यावरती आहे. आज तुम्ही त्याचं उत्तर द्या अशी अपेक्षा बाळगतोय. जमलं तर बघा प्रतिस्पर्धेला देखील स्वरूपात आम्ही विषय दिलेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो बघा. या विश्वामध्ये असे एक मंदिर आहे की त्या मंदिरातील मूर्तीला हात व पाय नाही, शिवाय आजूबाजूच्या परिसरातील झाडांची सावली त्या मूर्तीवर पडत नाही. असे हे मंदिर कोणत्या देशातील राज्यामध्ये आहे, त्या देशाचे राज्याचे व देवाचे नाव काय. त्याचप्रमाणे त्याची रचना ग्रंथामध्ये केव्हा व कशी केली गेली व उत्तर शास्त्र आधार द्यायचं आहे आणि शनी शिंगणापूर हे उत्तर सोडून द्यायचं आहे. एक सगळ्यांना सांगू इच्छितो, जर या प्रश्नाचं उत्तर या कदाचित इथे बसलेल्या उपस्थित मंडळींनी कुणी दिलं तरी चालेल. आम्ही त्यांचा शाळा स्वरूपात देऊन सत्कार करू एवढंच सांगतो आणि पुढे वळतो. शिवमुद्रा प्रतिष्ठान सागाव रोटी आज या मंडळाला या ठिकाणी वेळी वाकडी करा आयोजित करण्यासाठी बोलवणार आहे. तेव्हा या मंडळाचं खूप मोठं योगदान आहे शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक. खरोखरच म्हणायला गेलं तर हे मंडळ कोकण किनारपट्टी सगळ्या आजूबाजूच्या गावातील मंडळी एकत्र येऊन मुंबईमध्ये आपल्या लोककलेला टिकवण्यासाठी काहीतरी करावं ही जिद्द पकडून हे मंडळ स्थापन केलंय. तेव्हा या मंडळाला अजून भरभरून शुभेच्छा देतो आणि या मंडळावरून एक छोटस गाणं लिहिलंय आपल्या समोर सादर करतो. शक्ती तुझ्याचा सामना आज रंगत आहे, शक्ती तुझ्याचा सामना आज रंगत आहे.
आपला सामना पाहणार आहे आणि कोण हरणार कोण करणार हे रसिकन ठरवणार आहे. परंपरा शिवमुद्रा प्रतिष्ठान जोपासत आहे आणि म्हणून शाहीर जोशी यांचा तुमच्या कार्याला सलाम आहे. जसा गुलाब बोलतोय त्या सुगंधित आईला भीमावळीला बोले रामू रामू रमाईला. बघा शिवमुद्रा प्रतिष्ठान या जागा डोंबिवलीला शिवमुद्रा प्रतिष्ठान या जागा डोंबिवलीला लोककलेची परंपरा जोपासती हे मुंबईला लोककलेची परंपरा जोपासती हे मुंबईला. 1 2 3 4 मुंबईला
स्वागतम स्वागतम. आदरणीय सन्माननीय आमचे खास लाडके मित्र आम्हाला वेळोवेळी उपयोगी पडणारे स्वप्नील दर्पे गाव सनवली यांच्याकडून 200 रुपयाचा पाक्षिक आलेला आहे. बक्षिसाचे अतिथीवर आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वाजवले मस्त गाणं वाजव चांगलं. हा